नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब. आज एक खूप दिवसांपूर्वी एक गोष्ट माझ्या ऐकण्यात आली होती, ती तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे कुणाच्या जीवनात प्रकाश पडेल, ना पडेल, हे आपापल्यावरती अवलंबून असतं. आपल्याला कळतं एखादी गोष्ट करायच्या पूर्वी, की ही चांगली नाही, याचे दुष्परिणाम काय होतात. परंतु एकेका वेळी आपण ती करून जातो, नकळत आपल्या हातून चूक होते आणि पुन्हा पश्चात्तापामध्ये बरेच दिवस निघून जातात, किंबहुना वर्षही लागू शकतात. मग अशा गोष्टी जर टाळायच्या असतील, तर निश्चितपणाने काही गोष्टी आपण पथ्य पाळले पाहिजेत. हे तुम्हाला सांगत नाही, मी सुद्धा त्याच गोष्टी करायला पाहिजेत आणि करतोय सुद्धा. तर ऐका, एका ठिकाणी एक साधू राहत असतात आणि त्या साधूच्या ठिकाणी आणखी दुष्ट आत्मा आता जिथं देव आला तिथं दानव तर येणारच, यात काही शंका नाही. मग त्या साधूपाशीच एक दुष्ट प्रवृत्तीचा एक गुंड व्यक्ती राहत असतो. मग ते काय करतो, अरे खूपच देवदेव करतो वगैरे, उपदेश करतो लोकांना, चांगलं वागा वगैरे. आपण याचीच परीक्षा घेतली पाहिजे. मग त्या काय साधूला तो व्यक्ती असणारा एकांतात गाठतो आणि एकांतामध्ये गाठल्याच्या नंतर याची परीक्षा आपण घेऊ. मग त्या साधूच्या समोर असणारे तो 4 पर्याय ठेवतो. तर कोणते पर्याय ठेवले त्यानं? एक सोन्याची गोणी भरून ठेवली. दुसऱ्या ठिकाणी एक सुंदर अशी लावण्यवती देखणी सुंदर अशी स्त्री ठेवली आणि तिसऱ्या ठिकाणी त्यानं मदिरा दारू ठेवली आणि चौथ्या ठिकाणी म्हणले शस्त्र ठेवलं एक. आता तुला ह्या तिन्ही गोष्टी जर घ्यायच्या नसेल तर चौथ्या ठिकाणी तुझं मरण नक्की आहे, यात काही शंका नाही. मग ते साधूला कळालं, आता एक गोष्ट कुठली तरी घेणं भागच आहे, नाही तर चौथी गोष्ट म्हणल्यावर मरण नक्की आहे. मग त्या साधूनं काय केलं, साधूला सांगितलं, हा चल, एक घे सोनं उचल. म्हटलं, सोनं आम्हाला काय आवश्यकता आहे, फकीर लोकांना, आम्ही साधू संत लोक, जितकं पोटाला लागतं तितकं आम्ही मिळवणार, त्यातच आमचं समाधान. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, असं सांगितलं साधूनं. मग दुसऱ्या गोष्टीकडे आले, त्या देखण्या स्त्रीकडे. सुंदर होती, छान होती. मग त्या व्यक्तीनं सांगितलं, हा ही स्त्री आहे, ही तरी घ्या, हिचं तरी उपभोग घे. साधू म्हणले, नाही नाही, हे तर सोन्यापेक्षा जास्त पाप होईल माझ्यासाठी. आमच्या तुकाराम महाराज म्हणत का, जाई ओ माते आणि कण करी साया सामी विष्णू दास तैसे नव्हे. त्या पद्धतीनं तीही गोष्ट साधूंनी टाळली. चला म्हणले, आता तिसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट होती दारू, शराब, मदिरा. मग साधूनं काय केलं, अरे आपण आता जर ही गोष्ट जर घेतली नाही तर चौथी गोष्ट मरण निश्चित आहे. मग काय म्हणले, ही काय पाप होणार नाही जास्त. त्यामुळे आपण एखादा गोष्ट प्याला, अगर एखादी बाटली जरी पिली तरी काय हरकत आहे, यामुळे काय नुकसान होणार आहे किंवा काय काय होणार आहे. मग त्यामुळे साधूनं काय केलं, ती असणारी मदिरेची बाटली तोंडाला लावली आणि पूर्ण रिकामी केल्याच्या नंतर साधूच्या डोसक्यात प्रकाश पडला. इतका विवेकी माणूस कसा विवेकहीन होतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे. त्यानंतर ती जशीही दारू पोटामध्ये गेली तशी साधूनं सोनंही उचललं, ती स्त्रीचाही उपभोग घेतला आणि असणारं ते शस्त्र घेऊन त्याच डाकूच्या अंगावर जायची तयारी दाखवली. म्हणजे ह्या गोष्टी कशाने झाल्या, फक्त आणि फक्त त्या मदिरेने झाल्या, दारूने झाल्या. त्यामुळे जीवन जगत असतानाही मित्रांनो, आपण सावध भूमिकेत असताना आपल्या हातून काहीही घडत नाही. ज्यावेळेस आपण अशा प्रकारचं काहीतरी नशा करतो, काही करतो आणि नकळत आपल्या हातातून गुन्हा घडून जातो आणि तो निस्तरण्यासाठी आपल्याला काही दिवस लागतात किंवा काही वर्ष निघून जातात, किंबहुना पूर्ण जिंदगीसुद्धा निघून जाते. त्यामुळे आता आपापलं ठरवायचं आहे, प्रत्येकाने कसं वागायचं. धन्यवाद.